या निवडणुकीचा सगळ्यात मोठा अर्थ हा दोन टप्प्यामध्ये त्याचं विश्लेषण करायला हवं। एक म्हणजे काँग्रेसला बसलेला जबरदस्त फटका, त्याच वेळेला भाजपला मिळालेलं अभूतपूर्व म्हणता येईल अशा स्वरूपाचं यश। याची 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 कारणं अनेक आहेत, त्यातल्या काही कारणांचा आपण उल्लेख करायला हवा। सगळ्यात पहिलं एक महत्त्वाचं कारण मला असं दिसतंय ते असं की गेल्या काही वर्षांमध्ये मोदी यांना सतत एक खलनायक अशा स्वरूपाचा ठरवण्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न झाला। तो त्यांच्या 2002 सालातल्या दंगलीमध्ये जे काही घडलं गुजरातमध्ये त्या अर्थाने योग्य होता असं जरी मान्य केलं तरी त्याला पर्याय देण्याचा त्यांच्याकडनं जो प्रयत्न सुरू होता त्याची मोठ्या प्रमाणावरनं विरोधकांकडनं टिंगल होत होती किंवा त्याची निंदा नालस्ती केली किंवा या सगळ्याचा मोदी यांच्या राजकीय गणिताशी वास्तवाशी काहीही संबंध नाही अशा स्वरूपाची मांडणी काँग्रेसकडनं केली जात होती। हे पूर्णपणे अंगाशी आलं। असं जर करायचं होतं तर त्याच वेळेला काँग्रेसला एका अर्थाने तर दुसऱ्या बाजूला स्वतः आपण उत्तम पर्याय आहोत असं सिद्ध करणं आवश्यक होतं। राष्ट्रीय पातळीवरती असेल किंवा राज्यातल्या सगळ्या सरकारांच्या मध्ये असेल, काँग्रेस तसं करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अपयशी ठरली। याचा परिणाम असा झाला की मोदी जे काही करतायत ते अयोग्य आणि काँग्रेसवाल्यांना मात्र योग्य काय आहे हे सांगायला स्वतःकडे दुसरा पर्याय नाही अशा स्वरूपाची एक वातावरण निर्मिती याच्यामधनं होत गेली। त्याचा परिणाम असा होत गेला की मोदी यांना उत्तरोत्तर सहानुभूतीच मिळत गेली। म्हणजे त्यांच्यावर जेवढा विरोध झाला त्याच्या प्रमाणात त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचा सतत गुणाकार होत गेला। हे गुजरातमधल्या 3 विधानसभा निवडणुकांनी आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे। तेव्हा राष्ट्रीय स्तरावरती गुजरातमधनं मोदी यांचं येणं हे अगदी नैसर्गिक होतं, कारण भारतीय जनता पक्षाला नेतृत्वाची गरज होती की मोदी यांच्या रूपामध्ये त्यांना तो दिसेल याची पूर्णपणे खात्री होती त्यांना। आणि त्याप्रमाणे मोदी यांचं राष्ट्रीय स्तरावरती आगमन झालं आणि जे काही निवडणुकीचे निकाल लागले ते पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर आहेतच। यातला जो पराभवाचा काँग्रेसचा भाग आहे तो मात्र चिंता करावी इतक्या स्वरूपाचा आहे की भाजपला उत्तर प्रदेशमध्ये जेवढ्या जागा मिळालेल्या आहेत त्याच्या जवळपास तेवढीच संख्या काँग्रेसला अख्ख्या देशभरात मिळालेल्या जागांइतकी आहे। याचा अंदाज घेतला तर भाजपच्या विजयाची त्याहीपेक्षा काँग्रेसच्या पराभवाची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल। या पराभवाचे अनेक काही दूरगामी परिणाम होतील त्याचाही एक विचार करायला हवा। सगळ्यात मोठा मुद्दा यातला आहे की आगामी 4 महिन्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात। त्या विधानसभा निवडणुकांमध्ये या निकालाचा 100% परिणाम होणार। तो 3 अंगांनी परिणाम आहे हे एक लक्षात घ्यायला हवं। त्यातलं पहिलं अंग आहे ते केंद्रामध्ये भाजपला स्वतःच्या बळावरती सत्ता स्थापन करता येईल इतका मोठा जनाधार मिळालेला आहे। म्हणजेच 100% भाजप ही काही वर्षांपूर्वी भाजपचीच घोषणा आता पुन्हा नव्यानं ही मंडळी बाहेर काढू शकतील। तसं झालं तर शिवसेनेची सुद्धा भाजपला गरज राहणार नाही। शिवसेना आता जी काही मोठ्या भावाच्या भूमिकेतनं किंवा दादागिरीच्या भूमिकेतनं भाजपशी वागते तसं आता शिवसेनेला वागता येणार नाही। म्हणजेच राज्यामध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकांची उमेदवारांची किंवा जागांची वाटपाची व्यवस्था होते त्यावेळेला त्याचा मोठा वाटा हा शिवसेनेला जातो आणि भाजप मात्र कमी संख्येने निवडणुका लढवतो। आता त्याचं बरोबर उलटं चित्र आपल्याला बघायला मिळेल। भाजपला मोठा वाटा शिवसेनेला द्यावा लागेल आणि दुय्यम स्वरूपाची भूमिका शिवसेनेला स्वीकारावी लागेल। हे करणं त्या नेत्यांना जमलं नाही तर भाजप पूर्णपणे स्वतःचा एकटा जोर एकटा रेटा या निवडणुकांमध्ये लावू शकतो। हा एक फार मोठा बदल या निवडणुकांमुळे महाराष्ट्रामध्ये घडेल असं म्हणायला हवं। दुसरा मुद्दा यातला आहे तो अर्थातच राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा। शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे या तीनही प्रादेशिक पक्षांना या निवडणुकीचा भाजपचा निकालाचा मोठा फटका बसणार आहे। राष्ट्रवादीची अवस्था तर पाचोळ्यासारखीच झालेली आहे। शरद पवार हे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातला अखेरचा शब्द असे मानले जात होते। या निवडणुकींमुळे त्याचं चित्र बदलेल आणि शरद पवारांना सुद्धा स्वतःच्या पक्षाची आणि स्वतःच्या राजकारणाची नव्याने मांडणी करावी लागेल। तिसरा घटक राहिला मनसे। आत्तापर्यंत केवळ शिवसेनेचं नाक कापणं हाच एकमेव कार्यक्रम या पक्षाचा आणि त्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचा होता। त्यांना त्याच्यात बदल करावा लागेल। त्यांनासुद्धा एकेकाळी आत्तापर्यंतसुद्धा ते भाजपशी संधान बांधू बघत होते पण ते जमलं नाही। भाजपच्या नेत्यांचा त्यांना सल्ला होता निवडणुका लढवू नका, मोदी यांना तुम्हाला समर्थन द्यायचं असेल तर आम्हालाच द्या। तसं त्यांनी केलं असतं तर राज ठाकरे यांची मूठ झाकली राहिलेली असती पण तसंही त्यांनी झालं नाही। त्या आघाडीवरही त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आपले हात पळून घेतलेले आहेत। त्याचा परिणाम त्यांना पुन्हा एकदा बसेल आणि जर पुढच्या निवडणुकीत ते भाजप आणि मनसे, भाजप आणि शिवसेना या युतीचा जर घटक बनले नाहीत तर आत्ता त्यांची जी अवस्था लोकसभा निवडणुकीत झालेली आहे तीच अवस्था विधानसभा निवडणुकीत होईल। या पातळीवरती या तिघांच्या रचनेनंतर काँग्रेसचा विचार करायला हवा। महाराष्ट्रातलं आजचं काँग्रेसचं नेतृत्व हे
पूर्णपणे दिशाहीन आणि चेहराहीन आहे असं म्हणायला हवं. काँग्रेसच्या इतक्या वर्षांच्या राजकारणाचा हा एक भाग आहे. कुठल्याही प्रादेशिक नेत्याला या पक्षाने कधी उभं राहू दिलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की राज्याचं नेतृत्व खच्चीकरण त्याचं मोठ्या प्रमाणावरती झालं. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसकडे दाखवावा, बाहेर काढावा किंवा लोकांसमोर न्यावा असा एकही चेहरा नाही. त्यामुळे काँग्रेसला पूर्णपणे नव्याने महाराष्ट्रामध्ये सुरुवात करावी लागेल. हे सगळं जे चित्र मोठ्या प्रमाणावरती जे बदललेलं आहे त्या सगळ्याचा संदर्भ अर्थातच या मंडळींच्या कामगिरीमध्ये, भाजपच्या कामगिरीमध्ये आहे. आणि त्यातनं जो एक मतदारांनी जो संदेश दिला आहे तो मला असं वाटतं की राजकीय पक्षांच्या राजकारणापेक्षा, त्यांच्या एकंदर बांधणीपेक्षा तो जास्त महत्त्वाचा आहे असं मला असं वाटतं. काम करा अथवा मरा अशा स्वरूपाचा थेट संदेश मतदारांनी या निवडणुकीतनं दिला आहे. देशाच्या पातळीवरती म्हणा किंवा राज्याच्या पातळीवरती म्हणा, अनेक दिग्गज जे मोठमोठे स्वतःची संस्थानं सांभाळत बसलेले होते त्यांचा पूर्णपणे धुव्वा या निवडणुकीत उडालेला आहे. तुमची पूर्व कौतुकं किंवा तुमची पूर्व ज्याला कर्तृत्व म्हणता येतील त्याचा आमच्या वर्तमानाशी काहीही संबंध नाही. आमचं वर्तमान हे तुम्ही काय काम करता, आज काय काम करता त्याच्याशी आहे. तुम्ही आज जर चांगलं काम केलं तर उद्या तुम्हाला मतं मिळतील. तुम्ही इतिहासामध्ये काय दिवे लावलेत त्या दिव्यांच्या प्रकाशावरती तुम्हाला आता तुमचं राजकीय जीवन उजळवून टाकता येणार नाही. त्यामुळे करा वा मरा असा थेट संदेश या निवडणुकीनं दिसतोय. आणि मला असं वाटतं की भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे असंच म्हणायला हवं. काम करणारा असेल त्याला आम्ही मत देऊ, काम नाही केलं तर तुम्हाला घरी पाठवू अशा थेट बाब दाखव नाही तर श्राद्ध कर अशा मानसिकतेतनं या निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदान केलेलं आहे. आणि कोणत्याही लोकशाहीप्रेमी नागरिकांनी याचं मला असं वाटतं स्वागतच करायला हवं.